तुम्ही जिमला जाताय तर फिश ऑइल हे तुम्ही ऐकलंच असेल, पण खरंच तुम्हाला ते घ्यायची गरज आहे का? फिश ऑइलचं मेन काम काय माहिती का? ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स देणं आणि EPA आणि DHA, जे की आपली बॉडी स्वतः बनवू शकत नाही. ओमेगा 3 काय करतं माहिती का? आपल्या जॉईंट्स मध्ये इन्फ्लामेशन कमी करतं. हेवी ट्रेनिंग मुळे जे स्टिफनेस असते आणि पेन असतो ना, ते कमी करतं. हार्ट हेल्थ साठी आपलं चांगलं आहे. ब्रेन फंक्शन आणि फोकसला सपोर्ट करतं. रिकव्हरी प्रोग्रेसला स्मूथ करतं. पण आता महत्वाचं काय माहिती का? जर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा मासे खाताय, जर तुमच्या डाएट मध्ये आधीपासून हेल्दी फॅट्स आहेत, तुम्हाला जॉईंट पेन, स्टिफनेस, इन्फ्लामेशन काहीच होत नाहीये, तुमची रिकव्हरी एकदम चांगली आहे, तर तुम्ही फिश ऑइल नाही घेतलं तरी चालेल. पण मेजॉरिटी लोकांची रियालिटी वेगळी असते. मासे आपण रेग्युलर खात नाही, आपली ट्रेनिंग एकदम हेवी असती, पण रिकव्हरीवर फोकस नाही करत. जॉईंट पेनला आपण इग्नोर करतो. आपलं काम बसून असतं, त्यात स्ट्रेस आणि वर्कआउट. असं असेल तर फिश ऑइल मसल सप्लिमेंट नाहीये, पण हेल्थ सपोर्ट सप्लिमेंट आहे. एक गोष्ट क्लिअर ठेवा, फिश ऑइल मसल वाढवत नाही, पण आपल्या जॉईंट्सला आणि रिकव्हरीला चांगलं करतं, ज्यामुळे आपली कन्सिस्टन्सी वाढती ट्रेनिंग मध्ये. आणि जर आपण कन्सिस्टंट असेल तरच रिझल्ट येतात. आणि मी दरवेळेस सांगतो ते आहेच, वर्कआउट, डाएट आणि चांगली झोप हा बेस आहे. आणि जर तुम्ही फक्त सप्लिमेंट्सवर भरोसा ठेवला तर तुमची बॉडी बनणार नाही. आणि तुम्ही फिश ऑइल घेता का हे मला कमेंट करून नक्की सांगा.